नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून BA तृतीय वर्षाच्या इतिहास विषयातील आधुनिक जगाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड, पेपर क्रमांक 11 या पेपरमधील दुसऱ्या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत. यापूर्वी आपण रशियन क्रांतीविषयी माहिती घेतली. तत्पूर्वी पहिलं महायुद्ध पाहिलेलं आहे. पहिल्या महायुद्धाच्या नंतर आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान युरोपामध्ये हुकुमशाहीचा उदय झालेला होता. या हुकुमशहाने संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईमध्ये लोटलेलं आपल्याला दिसून येतं. अशा हुकुमशाहीचा उदय कशा पद्धतीने झाला आणि या हुकुमशहाची ध्येयधोरणे, नीती कशा पद्धतीची होते हे थोडक्यामध्ये आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायचं आहे. डिक्टेटरशिप, राईज ऑफ डिक्टेटरशिप म्हणजेच हुकुमशाहीचा उदय, याविषयीची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहायची आहे. युरोपातील हुकुमशहा यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जर्मनीचा हिटलर आणि इटलीचा मुसोलिनी या दोन हुकुमशहाचा थोडक्यात अभ्यास करावाचा आहे. तत्पूर्वी या हुकुमशहांचा उदय कशा पद्धतीने घडून आला, काय कारणीभूत ठरलेली होती किंवा कोणती पार्श्वभूमी या हुकुमशाहीचा उदय घडून येण्यामध्ये कारणीभूत ठरलेली होती हे थोडक्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल. आपण यापूर्वी पहिल्या महायुद्धामध्ये ज्या काही घडामोडी घडून आलेल्या होत्या त्यामुळे कुठेतरी पोषक वातावरण युरोपामध्ये हुकुमशाही निर्माण होण्यासाठी किंवा याचा उदय घडून येण्यासाठी कारणीभूत ठरलेले दिसून येते. जर्मनीवरती मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला होता. ज्या जखमा या पराजित राष्ट्रांना मिळालेल्या होत्या त्यातून कुठेतरी प्रचंड संताप, चीड, मत्सर आणि महत्त्वाकांक्षा निर्माण होत गेल्या आणि त्याचाच परिपाक म्हणून हिटलर आणि मुसोलिनीची हुकुमशाही उदयाला आलेली दिसून येते. एकंदरीत या युद्धानंतर जी परिस्थिती उद्भवली तीच खऱ्या अर्थानं हुकुमशाहीला पोषक असल्यामुळं इटालीमध्ये आणि जर्मनीमध्ये जशी हुकुमशाही निर्माण झाली तशाच पद्धतीने स्पेनमध्ये आणि रशिया, जपान या राष्ट्रांमध्ये हुकुमशाही निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते. जसं की स्पेनमध्ये जनरल फ्रँको, रशियात स्टॅलिनची हुकुमशाही निर्माण झाली आणि जपानमध्ये जनरल टोजो हा हुकुमशहा अस्तित्वात आलेला दिसून येतो. पहिल्या महायुद्धामध्ये लोकशाहीवादी म्हणून घेणाऱ्या दोस्त राष्ट्रांचा विजय झाला, परंतु तदनंतर त्यांची परिस्थिती अतिशय केविलवाणी झालेली दिसून येते. युद्धामध्ये पराभूत राष्ट्र आणि दोस्त राष्ट्रांनी त्यांच्यावरती लादलेला तह, जसं की जर्मनीवरती तह लादलेला होता, इटली आणि ऑस्ट्रियासारख्या राष्ट्रांना
उदारमतवाद, लोकशाही, शांतता, तडजोड आणि राष्ट्रनिष्ठा यांच्यावरील विश्वासच राहिलेला नव्हता. उलट युद्ध, आक्रमण, साम्राज्य विस्तार आणि अतिरेकी राष्ट्रवाद यांच्यावरील श्रद्धा हळूहळू वाढत गेलेली दिसून येते. आणि या राष्ट्रातील जनतेला असं वाटू लागलेलं होतं की आपल्या देशाला संकटाच्या गर्दीतून जर वर काढायचं असेल त्याचबरोबर राष्ट्राच्या भरभराटीसाठी हीच तत्त्व अंमलात आणली पाहिजे असा विचार या हुकुमशहांनी पेरला आणि जवळपास हीच भावना जपान आणि रशियामध्ये रुजू लागलेले होते. त्याचा परिणाम असा झाला की हुकुमशाही सत्तांचा उदय झाला. यातील योगायोग म्हणजे सर्व हुकुमशाह हे एकत्र आले आणि त्यांनी जगातील शांतता नष्ट करून टाकली. अर्थात जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईमध्ये लोटण्याचं काम या हुकुमशाहांनी केलेलं दिसून येतं. अशा या हुकुमशाही विचारांच्या प्रवृत्तीमध्ये जी वाढ होत गेली ते कोणत्या कारणामुळे वाढीस लागली ती कारणे आपल्याला थोडक्यामध्ये पाहायची आहेत. यातील महत्त्वपूर्ण पहिलं कारण म्हणजे पहिल्या महायुद्धाचा आघात होय. इटाली आणि जर्मनीवर महायुद्धाचा आघात वेगवेगळ्या पद्धतीने झालेला होता. प्रत्यक्ष पराभूत राष्ट्र जर्मनी होतं परंतु इटालीची अवस्था तशी नव्हती. इटाली प्रारंभी जरी जर्मनीच्या गटात असला तरी परंतु प्रादेशिक लाभासाठी तो दोस्त राष्ट्रांकडे वळलेला होता. परंतु या युद्धामध्ये इटालीचा प्रचंड नुकसान झालेलं होतं. खूप मोठी हानी झालेली होती. मोठ्या प्रमाणामध्ये सैनिक मारले गेलेले होते. सर्वसामान्य लोक मारले गेलेले होते. हजारो लाखो लोक मृत्युमुखी पडलेले होते. एवढी प्रचंड नुकसान इटालीला सहन करावं लागलेलं होतं. तरी परंतु इटालीच्या पदरी युद्धानंतर घोर निराशा आलेली होती. त्यामुळं दोस्त राष्ट्रांची सहानुभूती होती ती इटालीप्रती नव्हती आणि म्हणून इटाली पुढील काळामध्ये दोस्तांच्या विरुद्ध गेलेला दिसून येतो. एवढंच नाही तर महायुद्धामुळं इटालीला आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर भोगावे लागलेले होते आणि त्यातल्या त्यात पॅरिस परिषदेमध्ये इटालीचा कोणताही फायदा झालेला नव्हता आणि हीच परिस्थिती कुठेतरी मुसोलिनीचा किंवा हुकुमशाहीचा उदय घडवण्यासाठी कारणीभूत ठरलेली दिसून येते. याउलट जर्मनीवरती जो पॅरिसचा तह लादण्यात आलेला होता त्या तहाच्या माध्यमातून प्रचंड मोठी नुकसान भरपाई त्यावर लादण्यात आलेली होती.
आणि ही परिस्थिती जर्मनीमध्ये हुकुमशाही उदयाला येण्यासाठी कारणीभूत ठरलेली दिसून येत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅरिस परिषद आणि व्हर्सायचा तह. यापूर्वीच या बाबी आपण पाहिलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे दोस्त राष्ट्रांच्या इच्छेप्रमाणे जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, हंगेरी, बल्गेरियावर वेगवेगळे कर लादलेले स्वतंत्र तह लादण्यात आलेले होते. या तहाने त्या राष्ट्राची आर्थिक, प्रादेशिक आणि लष्करी हानी मोठ्या प्रमाणात झालेली होती. जर्मनीवर वर्षाचा तह लादला गेलेला होता आणि त्याला धमकी देण्यात आलेली होती की तह स्वीकारा अथवा युद्धास तयार व्हा. अशा प्रकारच्या बंदुकीच्या धाकाने हा तह जर्मनीच्या माथी मारला गेलेला होता आणि लाखो पौंडाची प्रचंड मोठी युद्धखंडणी जर्मनीवरती लादण्यात आलेली होती. त्याचबरोबर जर्मनीचं सारं साम्राज्य हिरावून घेण्यात आलेलं होतं. एकंदरीत वर्षाच्या तहाने जर्मनीचा शक्तिपात घडवून आणण्यात आलेला होता. या युद्धामुळं अपरिमित हानी जर्मनीची झालेली होती. कुठेतरी ही गोष्ट हिटलरला खटरली आणि अशा स्थितीतच नाझी पक्षाच्या हिटलरने हा वर्षाचा तह धुडकावून लावला आणि जर्मनीचं गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि अशा पद्धतीनं जर्मनीमध्ये हिटलरची हुकुमशाही उदयाला आलेली दिसून येते. अशाच परिस्थितीमध्ये जागतिक महामंदी निर्माण झालेली होती. अशा या आर्थिक दुरावस्थेनंच हुकुमशाहीला प्रोत्साहित केलेलं होतं. महायुद्ध आणि नंतरच्या तहानं इटली, जर्मनीचं प्रचंड नुकसान झालेलं होतंच. युद्धामुळे सर्वस्व नष्ट झालेलं होतं. शेती उद्ध्वस्त झालेली होती. कारखाने नष्ट झालेले होते. उत्पादन बंद पडलेलं होतं. सर्वत्र बेकारी वाढलेली होती. अशातच अमेरिकेमध्ये आर्थिक महामंदी आलेली होती. युरोपीय राष्ट्रांचे अर्थव्यवहार अमेरिकेशी चालू असल्यामुळं साहजिकच ही महामंदी आपोआपच युरोपात देखील येऊन पोचले. युद्धामुळं अगोदरच दुबळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेवर या महामंदीने खूप मोठा आघात केला. इटाली आणि जर्मनीसारख्या देशांना देशोधडीला लावण्याचं काम या कालखंडामध्ये झालं. प्रचंड मोठी हानी या राष्ट्रांची या महामंदीमुळे घडून आलेली होती. येथील जनतेला असं वाटू लागलेलं होतं की या दारिद्र्यातच आपला अंत होतो की काय. अशी अवस्था असलेल्या लोकांमध्ये या हुकुमशहाने एक प्रकारचा आशावाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि या आर्थिक संकटातून दूर करण्यासाठी जनतेने या हुकुमशहाला पाठिंबा देण्याचं मान्य केलं. आणि अशा पद्धतीनं हे महामंदीचं आर्थिक संकट हिटलर आणि मुसोलिनीच्या उदयासाठी कारणीभूत ठरलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे साम्यवाद होय. आर्थिक अडचणीतून, आर्थिक विपन्न अवस्थेमधून साम्यवादाचा जन्म होत असतो.
आणि इटली जर्मनीची स्थिती त्यास पोषक ठरायला लागलेली होती. अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झालेले होते. महामंदीचे संकट कोसळलेलं होतं. चलनफुगवटा, बेकारी आणि महागाईने कळस गाठलेला होता. अशातच इटाली आणि जर्मनीच्या मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळं उद्योगधंदे, व्यापार, कारखानदारीचा विकास झालेला होता. मजूर वर्गाची संख्या फार मोठी वाढलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मार्क्सच्या तत्त्वज्ञानामुळं समाजवादी पक्षाची भरभराट झालेली होती. म्हणून कुठेतरी समाजवाद बळावतो की काय ही भीती वाटायला लागलेली होती. त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी हिटलराने मुसोलिनीच्या विचाराला येथील जनतेने पाठिंबा द्यायला सुरुवात केली. कारण यांनी साम्यवादाला विरोध केलेला होता आणि ही साम्यवादाची भीती कुठेतरी हिटलर आणि मुसोलिनीचा त्यांचे हे हुकुमशाही उद्याला येण्यासाठी कारणीभूत ठरलेले पाहावयास मिळते. आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कमकुवत राष्ट्रसंघाची कामगिरी म्हणता येईल. कारण पहिल्या महायुद्धानंतर जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आलेली होती. परंतु राष्ट्रसंघ एवढा प्रभावी ठरला नाही. यानंतर जे काही युद्ध, संघर्ष किंवा पुढे वाढलेला लष्करवाद, साम्राज्यवाद यावरती नियंत्रण प्रस्थापित करण्यामध्ये राष्ट्रसंघ अपयशी ठरलेला दिसून येतो. त्याचबरोबर राष्ट्रसंघाच्या रचना आणि धोरणामध्ये फार मोठे दोष असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर लष्करी सामर्थ्य या राष्ट्रसंघाकडे नव्हतं. म्हणून असं म्हटलं जातं की राष्ट्रसंघाचं अपयश याने या हुकुमशाहीला खतपाणीच घातलं गेलं. आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अमेरिकेचं अलिप्त धोरण हेही या हुकुमशाहीला किंवा या हुकुमशाही वाढीस पोषक ठरलेलं दिसून येतं. पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिकेच्या मदतीने दोस्तांनी विजय प्राप्त केलेला होता. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये अमेरिकेने युरोपीय राजकारणातून अंग काढून घेतलेलं दिसून येतं. ज्या विल्सनने जे 14 तत्त्वे सांगितलेली होती तीही धुडकावून लावलेली होती आणि दोस्तांनी अमेरिकेला डावलून पराभूत राष्ट्रांशी जुलमी तह करार केलेले होते. त्यामुळं अमेरिकन सिनेटने वर्साचा तह फेटाळला आणि राष्ट्रसंघाचा सभासदत्वही नाकारला आणि अशा पद्धतीनं एक प्रकारे अलिप्ततेचा स्वीकार केला. कुठेतरी ही बाब हे युरोपातील हुकुमशाही उदयास येण्यास कारणीभूत ठरली. मुसोलिनीचा उदय आणि फॅसिस्ट तत्त्वज्ञानाचा उदय, त्याचबरोबर जर्मनीमध्ये
नाझीवाद, नाझी पक्ष आणि हिटलरचं नेतृत्व, एकंदरीत या सर्व बाबीकडे पाहता या गोष्टी कुठेतरी युरोपामध्ये हुकुमशाहीचा उदय घडून येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या दिसून येतात.